या जिल्ह्यातील तमाम स्वाभिमानी जनतेचे ऋण या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो। कारण अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील तुम्ही काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे ताकद देण्याचं काम केलं आणि या ठिकाणी जवळजवळ या जिल्ह्यामध्ये तब्बल 17 जिल्हा परिषद सदस्य आणि जवळजवळ 29 पंचायत समिती सदस्य निवडून तुम्ही दिले आणि हा एक प्रतिकूल परिस्थितीतला इतिहास म्हणला तर काही चुकीचा ठरत नाही। कारण आपल्याला माहिती आहे एकंदरीत जिल्ह्याचे आपल्या या राज्याचे आपण निकाल बघितलेले आहेत। राज्याचे निकाल बघता आणि कोल्हापूरचे निकाल बघता हे निश्चित समाधानकारक आहेत असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरू नये। कारण याची सुरुवात आपण महानगरपालिकेच्या आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बघितली। एकीकडे अशा धनशक्ती बलाढ्य शक्ती सगळ्या सत्तेची साधनांचा वापर करायचा, प्रशासनातल्या सगळ्या साधनांचा वापर करायचा आणि एकीकडे आमचे काँग्रेस आणि महाविकास आघाडीची ताकद ही आदरणीय बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली लढवण्याचा प्रयत्न कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून झाला आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण जे लढलो ते जवळजवळ 35 जागा या ठिकाणी आपल्या निवडून आल्या आणि एक चांगलं चित्र हे फक्त कोल्हापूर जिल्ह्यामधल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून फक्त निर्माण झालं नाही तर या महाराष्ट्राला एक वेगळं चित्र निर्माण झालं की काँग्रेस आज ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये या ठिकाणी ताकदीने उभा राहू शकते। काँग्रेस हा फिनिक्स पक्षासारखा हा पक्ष आहे की कधीही हा पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं आकाशात झेप घेऊ शकते। हे चित्र कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला निर्माण झालं आणि नंतर महापालिकेची निवडणूक झाली आणि जिल्हा परिषदेच्या आपल्या निवडणुका लागल्या आणि निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीनं बंटी पाटील साहेबांचं नेतृत्व आणि संघटन कौशल्य या जिल्ह्याने बघितलेलं आहे ज्याचा उल्लेख इथं अनेक वक्त्यांनी केला। अनेक तालुक्यामध्ये चांगली बांधणी केली, कुठे आघाडी करायचा प्रयत्न केला, कुठे काँग्रेस पक्ष स्वबळावर लढलं, कुठे आपण इतर मित्र पक्षांची त्या ठिकाणी आघाडी केली, पण सगळीकडे जिल्ह्यात बघता एकीकडे आपली ताकद, एकीकडे बंटी पाटील साहेबांचं संघटन कौशल्य, छत्रपती शाहू महाराजांचे आशीर्वाद इथे उपस्थित असणारे सर्व माजी आमदार आणि सगळे तालुक्यातल्या प्रमुख लोकांचे त्या ठिकाणी असणारी ताकद आणि दुसरीकडे आपण बघितलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी येऊन गेले, अनेक मंत्र्यांची फौज या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येऊन गेली, अनेक विद्यमान लोकप्रतिनिधी या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रचार करत होते आणि एकीकडे धनशक्ती ही एकीकडे धनशक्ती पण बंटी साहेब तुमच्या पाठीशी जनशक्ती होती म्हणून हा विजय आज या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे। आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये देखील मला सगळ्या प्रत्येक जण आपापली जबाबदारी घेत असताना मला बंटी पाटलांनी सांगितलं की तुम्ही राधानगरीची जरा जबाबदारी घ्या, तालुका मोठा आहे, त्या ठिकाणी आपले 5 सदस्य आणि 10 पंचायत समिती आहेत, त्या ठिकाणी आम्ही आणि ए वाय पाटील साहेबांनी 6 महिन्यापासून त्या ठिकाणी बरेचसे नियोजन करण्याचा प्रयत्न केला। त्याला चांगलं त्या साथ बंटी पाटील साहेबांनी दिली आणि मला या निमित्तानं बंटी साहेब ए वाय पाटलांचे देखील अभिनंदन केले पाहिजे की त्यांनी देखील मोठ्या मनाने आता काँग्रेस ए वाय पाटील साहेब तुमचा वेगळा टक्कर नाही, काल तुम्ही घातलेला आहे, आता इथे पुढे काँग्रेस आहे, दुसरं काय काँग्रेसच्या नेतृत्व आता काँग्रेसचे नेते पुढे तुमच्याकडे आता बघितलं जाणार आहे, काँग्रेसचे नेते आणि आमचे जबाबदार साहेब पिढी गुंजरे साहेब आमची दुसरी पिढी आहे प्रमुख आहेत। त्यामुळे ए वाय साहेबांनी आमची त्या ठिकाणी चर्चा होत एक चांगलं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि मला अतिशय राधानगरी तालुक्याच्या तमाम जनतेचे आभार मानले पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे। एकीकडे पालकमंत्री या मतदारसंघाचे, एकीकडे सगळी शक्ती दुसऱ्याही पक्षाने त्यांच्या महायुतीमधल्या इतर पक्षांची देखील त्या ठिकाणी नेते मंत्री त्या ठिकाणी अतिशय प्रचारात वेगवेगळी आमिषे दाखवण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळे प्रशासनाला दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, पण राधानगरीतल्या जनतेला त्याचा उल्लेख इथे झाला। 5 पैकी 3 जिल्हा परिषद आणि कोल्हापुरातली सगळ्यात मोठी पंचायत समिती नंतर राधानगरी त्या ठिकाणी काँग्रेसच्या पारड्यात टाकण्याचं काम केलं आणि म्हणून काँग्रेस संपूर्ण म्हणणारे संपले पण काँग्रेस कधी संपली नाही हे चित्र आपल्याला भविष्यकाळामध्ये निर्माण करायचं आहे। काँग्रेस ही विचारधारा आहे, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीला अनुसरून काम करणारा काँग्रेस पक्ष आहे। दीनदलित शेतकरी शेतमजूर अगदी या सगळ्या लोकांना घेऊन जाणारा काँग्रेस पक्ष आहे आणि म्हणून एक विश्वास काँग्रेस पक्षावर या कोल्हापूरच्या जनतेने दाखवलेला आहे। तुम्ही जरी कमी संख्येने असला तरी ज्याचा उल्लेख इथे अनेकांनी केला तर एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून तुम्ही काम करा। महापालिकेत देखील आता आमची राजू लाटकर इथे विरोधी पक्ष नेते म्हणून निवड झालेली आहे, संख्या आमची चांगली आहे, एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून आम्ही तिथे काम करण्याचा निर्णय बंटी साहेबांनी त्या ठिकाणी सूचना दिल्याप्रमाणे तिथे करावा आहे। तसंच तुम्ही देखील जिल्हा परिषद सदस्य आमची विनंती आहे, तुम्ही देखील चांगला अभ्यासित पद्धतीनं उद्याच्या आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम सर्वसामान्य जनतेला
अभ्यासू वृत्तीनं काम करावं एवढीच इच्छा आणि अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा बंटी पाटलांच्या नेतृत्वाखाली हा जिल्हा ज्या पद्धतीने पूर्वीच्या काळापासून हा काँग्रेसला मानणारा जिल्हा आहे हे आपण अनेक वेळा दाखवून दिलेलं आहे. भविष्य काळामध्ये देखील महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, हा अधोरेखित झाला पाहिजे अशा पद्धतीचं काम तुम्ही आणि सर्वांनी भविष्य काळामध्ये करूया एवढीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्व निर्वाचित सदस्यांचं इथं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.